यहाँ सागर किती आहे? तर स्ट्राईकवर कुणाल आहे. दर्शन यांनी उत्कृष्ट असा चेंडू पकडलेला आहे. निर्धाव चेंडू. दोन चेंडू एक धाव. आणि आता स्ट्राईकला आलेला आहे सागर. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज दर्शन. आणि अशा रीतीने उत्कृष्टरित्या पटकावलेला आहे सागर यांनी शॉट एक धावेसाठी. 3 चेंडू 2 धावा. आणि परत कुणाल आलेला आहे स्ट्राईकला. चौथा बॉल घेऊन येतोय दर्शन आणि जोराने ठोकवण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट गोलंदाजी दर्शन यांची. 5 चेंडू 4 धावा. सागर सिरप लागणार. हा 5 झाले ना, 4 झाले. माहित नाही तुम्ही. ओके तो बोलत नाहीये. तो माहित तुम्ही बघ ना, स्पीकर मध्येच माहिती होतो. शॉट एक धावा. सागर यांनी स्वीकारम घेतलेली आहे. म्हणजे आउट नाही, ओपन बॉक्स. 5 ना स्कोर. आणि लेट बॉयचा एक इशारा अंपायर यांच्यातर्फे. एक षटक संपलेलं आहे. 5 रन ही टीम ग्रीनची धावसंख्या आहे. आणि सागर आणि कुणाल हे टीम ग्रीनसाठी बॅटिंग करत आहेत. बॉलर कोण आहे? प्रोफेशनल बॉक्स खेळणार. 4 ओव्हरमध्ये 15 रन कधी प्रणय आणि 4 ओव्हरमध्ये 7 तरी मारते. टीम रेडसाठी प्रणय दुसरं षटक घेऊन येत आहे. आणि स्ट्राईकला कुणाल. 5 बाउंड्रीवरती 3. अंपायरचा वाईडचा इशारा. सागर बोल. संदेश पाटील झोपेत आहेत बोल. काळा मी घेतला नो बॉलचा इशारा अंपायर तर्फे. सागर अंपायरचा वाईडचा इशारा. गोलंदाजाला गोलंदाजीसाठी व्यवस्थित सापडत नाहीये. आणि टीम रेडकर बॉलिंगला आलेले आहेत. प्रतीक ओव्हर चेंज. बॉलर प्रतीक. ओव्हर 10 धावा. आणि उत्कृष्ट फटका. कुणाल यांनी उत्कृष्ट फटका मारलेला आहे 6 धावांसाठी. आणि टीमची धावसंख्या झालेली आहे 16. उत्कृष्ट फटका. आणि अशा रीतीने एक छोटी धाव घेण्यात ते यशस्वी झालेले आहेत. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत सागर यांनी. टीम ग्रीनची धावसंख्या आहे 1.2 चेंडू 16 धावा. आणि स्ट्राईकवर आहेत कुणाल. आणि तिसरा चेंडू घेऊन येत आहेत प्रतीक. आणि अंपायरद्वारा वाईडचा इशारा. धावसंख्या झालेली आहे 17. 19. 18 बोललेला मला. 19 झालं. बॅटिंग कुणाल. बॅटिंग उत्कृष्टरित्या बनवलेला आहे. 1 धावेकरता कुणाल यांनी. आणि
तीन ग्रीनची धाव संख्या झालेली आहे 20 धावा 1.3 चेंडू स्ट्राईकला आलेले आहेत सागर हा बोल 20 तीन चेंडू 20 धावा चौथा चेंडू सागरांनी बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे चालेल बरोबर आहे सूर्या बॅटिंग यशस्वी झालेले आहे आणि परत पुन्हा स्ट्राईकला आलेले आहे 4 बॉल 21 डेड बॉलचा इशारा 4 चेंडू 21 धावा 4 चेंडू 22 धावा अंपायरचा वाईडचा इशारा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दर्शनाने उत्कृष्टरित्या बॉल हरवलेला आहे 5 बॉल 23 स्ट्राईकवर आलेले आहेत सागर शॉट आहे सागर 4 धावा अशा रीतीने टीमची धावसंख्या झालेली आहे 2 ओव्हर नंतर 27 बाजूला लागून काय चालली तरी नको. वरनच फक्त बॅटिंग सागर बॅटिंग ये आनंद मेरा फोन तेरे पास है ना हा सागर बस हा कुठला आता काय बोललो तू बॉलर कोण आहे तिसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत प्रणय आणि नो बॉलचा इशारा दोन्ही पंचांना आणि उत्कृष्ट फटका उत्कृष्ट फटका सॉरी कुणालद्वारा उत्कृष्ट फटका कुणाल साईडला लागून आउट नाही बॅटिंग कुणाल बॅटिंग 2 चेंडू 40 धावा 3 ग्रीनची धावसंख्या पूर्ण खेळू नये आणि 1 धावा 1 धाव घेण्यात 2.3 बॉल कुणाल 41 साईडला लागून कॅच पकडला आउट ना सागर साईडला लागून कॅच नाही कुणाल हे दोघंही अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत चा इशारा अंपायर द्वारा 2.4 बॉल 42 रन 0 विकेट प्रणय घेऊन येत आहेत 5वा बॉल चल संख्या झालेली आहे 44 4 चेंडू 44 धावा एक रन करता 2.5 बॉल 45 लास्ट बॉल परत स्ट्राईकवर आलेला आहे कुणाल आणि ओव्हरचा शेवटचा बॉल अशा रीतीने एक रन घेण्यात यशस्वी झालेले आहे कुणाल कुणाल अतिशय सुंदर फलंदाजी करत आहे त्यांची स्वतःची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 26 आणि त्यांना उत्कृष्ट साथ देत आहेत सागर जे खेळत आहेत 9 धावांवर आणि 9 अवांतर धावा दिलेल्या आहेत टीम रेड या संघाने
चौथी ओव्हर घेऊन येत आहेत विशाल आणि स्ट्राईकला आहेत कुणाल. उत्कृष्ट फटका, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा लवली लवली बरोबर आहे. टीम रेडला बॉल व्यवस्थित करणं आवश्यक आहे कारण टीम ग्रीनची धावसंख्या 3.1 ओव्हर 48 धावा एवढी झालेली आहे. उत्कृष्ट फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. झालेले बाहेर पूर्ण खेळ. धावसंख्या झालेली आहे 49. 3.2 चेंडू 49 धावा. सुंदर फटकेबाजी कुणाल यांच्या मार्फत. आता सागर आलेले आहेत स्ट्राईकला. आणि एकच धाव. 3 चेंडू नंतर 50 रन झालेले आहेत. लवली लवली त्याच्यामध्ये सागरच्या 28 रन. उत्कृष्ट पार पार गुड शॉट यार. उत्कृष्ट फलंदाजी. फार सुंदररित्या ते बॉल टोलावत आहेत. बॅटिंग कुणाल बॅटिंग. अशा रीतीने कुणालच्या 35 धावा आणि धावसंख्या आहे संघाची 56. उत्कृष्ट फटका. बॅटिंग कुणाल बॅटिंग. बाद झालेले आहे. विकेट मिळालेली आहे विशालला. कॅच कुणी घेतला? तुला तोय अरे दादा कॅच कुणी घेतला? नाव काय त्याचं? विशाल यांनी बॉल केलेला आहे. विशालला विकेट आणि तू बॉलिंग करणार ना. आईला पाठव. आणि त्याला स्ट्राईक दे. आणि कुणाल यांनी आणि त्याला स्ट्राईक दे. विसरलात काय बॉलिंग. निमेश कोण आहे तरी? बॅट्समॅन नेम. अरे नाव बॅटिंगला आलेले आहे टीम संघातर्फे संघाची धावसंख्या आहे 56 धावा. 3.5 चेंडू. विशाल यांच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि दीपक झालेले आहेत. दर्शन यांचं विशाल यांच्या बॉल टू बॉलच्या 4-5 रन वरती कर. आणि टीम ग्रीनची धावसंख्या जी आहे 4 ओव्हर 56 रन 2 विकेट. नाव काय दादा तुझं? अनिकेत अनिकेत. आता जे फलंदाज आलेले आहेत ते आहेत अनिकेत आणि टीम रेड संघातर्फे ओव्हर घेऊन येत आहेत राहुल शेट्टी. घे दोन घे. बॅटिंग सागर बॅटिंग. सागर यांनी 2 धावा मिळवल्या. आणि आता शेवटचे 5 चेंडू आहेत. शॉट आहे. उत्कृष्ट फटका. गुड शॉट. शॉट शॉट सागर शॉट. फलंदाजी सागर यांची संघाची धावसंख्या झालेली आहे 62 रन. शेवटचे 4 चेंडू घेऊन येतात राहुल शेट्टी टीम रेड करता. कशा गुड जज आहे सागर. धावसंख्या झालेली आहे 63. लवली लवली. 2 चेंडू 64 धावा. शेवटचे 4 बॉल. हे जा. पटकवण्याचा प्रयत्न अनिकेत बाद झालेले आहेत. वाचवायला ना. कसं आहे? मस्त. तुम्ही काय चाललं? तू गेला ना बॉलिंग टाकायला. लो रविचंद्र असतो पुढे. मनोहर नेक्स्ट बॅट्समन आले आहेत मनोहर टीम ग्रीन यांच्यातर्फे आणि टीम ग्रीनची धावसंख्या झालेली आहे
4.3 चेंडू 64 धावा. राहुल शेट्टे घेऊन येत आहेत 14 चेंडू. अशा रीतीने अवांतर धावा देणं हे टीम रोडसाठी किती रन आउट झाला? चौथा रनला ना. मनोहर धावबाद झालेले आहे. हा बॅट्समन कोण आहे? निहाल. उत्कृष्ट फटका. सागर यांच्या मार्फत उत्कृष्ट फटकेबाजी. बॉल किती झाले? 5 चेंडू 74 धावा. शेवटचा बॉल आहे. 2 आहेत. हा सागर खेळ 2 बॉल आहेत. 2 घेऊन कर दोन्ही. चल शूट. 75 शेवटचा चेंडू. विहार आहेत स्ट्राईकला. चल येऊन दे. हे वाईड होतं ना. वाईड असेल तर आहे ना बॉल तुम्ही. चल 78 to 78. कोण? चिराग आहे ना तिकडे. आनंद कुठे? आनंद ऊपर जाने प्रश्न नहीं. आपल्याला सगळ्यांना ऊपर बाहर खड़ा है. जो टीम का ये हो जाएगा उनको फटक से अंदर भेजने का. 78 to 78. निहाल ना है. निहाल. सॉरी निहाल की रो. निहाल रो. अरे हा कुठे गेला वेणू? बॉल कुठे गेला? कमिटी मेंबर. हे बॉल दे ना. हो कमिटी मेंबर. अरे अलग साहेब तुम्ही काय फोन पण. अरे फोन तिकडे आहे माझा. ठीक आहे आम्ही कॉमेंट्री करतोय. हॅलो हे विशाल बॉल दे. हा कुठे आहे? सेम मॅच नवी. चला टीम रेड लवकर आपले पहिले 2 फलंदाज बॅटिंगला पाठवा. आणि टीम ग्रीन आणि ज्यांनी बॉलिंग टाकली नाहीये तेच बॅटिंगला जाणार आहेत. पहिले 4 फलंदाज. ज्या बॉलर्सनी बॉलिंग केली आहे ते पहिले 4 बॅटिंगला जाऊ शकत नाहीत. आणि टीम ग्रीन तुमच्यामध्ये ज्या पहिल्या 4 बॅट्समननी बॅटिंग केले ते बॉलिंग टाकू शकत नाहीत. तुम्हाला 5 वेगळ्या बॉलर. तिकडे जाऊन झेटली याच्या बाजूला बस. आवाज येत ना त्याच्यात. मी नाही चेक केलं. हा चेक करत होता ना. आनंद मेरा फोन तेरे पास था ना. सँडी मला पण ओळखतो नाही. सँडी कसं भाई तू कधी आला? निम्या पहिले 4 बॅट्समन बॉलिंग नाही टाकू शकत. हे विशाल बॅटिंगला कोण आहे? तुषार आणि शशांक. यांनी बॉलिंग नाही ना केले. हे भाई असं काय असेल तर सांगा. मग बोललो ना आधी. ते पाठवलं मग मी आधीच सांगितलंय ना. म्हणून सगळ्यांना सांगतो. निम्या वही 5 बॉलर बॉलिंग करेंगे जो पहले 4 बैटिंग नहीं की है. हाँ पहिले बॅटिंग केली त्यांनी. विशाल हे बाकीच्यांना विशाल बाहेर ठेव. माझा फोन तुझ्याकडे आहे ना. कोणाला तो उचल बोल मॅच खेळ. तू काय नाही खेळत आहे?
पाच आहेत 5. ये हा मोबाईल कोणाचा आहे? हे तू बॉलिंग डाल रहा है? ए राहुल प्रथमेश बाहेर जा, बाहेर थांबा. विशाल, ए विशाल प्लेयर ना बाहेर घे. ए आता तिकडे स्ट्राईकला कोण होतं? हा तुषार. पण नो बॉलचा इशारा गोलंदाजांनी कान राखून बॉलिंग टाकायचे की नो लाईनच्या पुढे बॉलचा टप्पा जाणं आवश्यक आहे. उत्कृष्ट बॉलिंग, 1 धाव. आनंद कर. नो बॉल, त्यामुळे ही फ्री हिट आहे. फ्री हिटचा इशारा. दोन बॉल 7. उत्कृष्ट फटका. 6 धावांसाठी आणि कॅचेस घेण्याची आवश्यकता, तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. क्रिकेटमध्ये सिंपल समीकरण असतं, कॅचेस विन मॅचेस. भरत 3 बॉल 13. उत्कृष्ट सुरुवात झालेली आहे. हे तो आपण ते हे नो आहे, नाही आहे. चार चेंडू 14 धावा. 2 धावा होऊ शकल्या असत्या, पण बॅट्समन आणि नॉन स्ट्रायकर मध्ये थोडासा ताळमेळ नव्हता, त्यामुळे शशांक धावबाद झालेले आहेत. थ्रो कुणी केलेला? तू ना. तुझं नाव मनोहर. आणि हा बॅट्समन कोण आहे? परत आले बॅटिंगला. उत्कृष्ट शॉट, उत्कृष्ट फिल्डिंग कुणाल यांच्या मार्फत. त्यांनी जर डाईव्ह मारली नसती तर ही निश्चित 6 गेली असती. एक ओव्हर 17. बॉलर कोण आहे? बॉलर निहार दुसरं षटक घेऊन येत आहेत निहार, आणि बॅटिंग स्ट्राईकवर आहेत तुषार. निर्धाव चेंडू. 1 बॉल 17 धावा. रनआउट होऊ शकले असते तुषार, तर व्यवस्थित थ्रू करण्यात आला असता.
उत्कृष्ट बॉलिंग निघाली यांच्या मार्फत. उत्कृष्ट यॉर्कर. उत्कृष्ट यॉर्कर. नेक्स्ट बॅट्समॅन आलेले आहेत प्रथमेश पत्की. हा हो हो उत्कृष्ट बॉलिंग. विहार यांच्याकडे उत्कृष्ट बॉलिंग. यॉर्करवर यॉर्कर टाकत आहेत ते. प्रथमेश पत्की यांना त्यांच्या वेगाचा अंदाज आलेला दिसत नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट गोलंदाजी. सात चेंडू 19 धावा. निहार यांनी फार उत्कृष्ट असं शतक टाकलेलं आहे. बॅट्समनना त्यांच्या गोलंदाजीचा व्यवस्थित अंदाज येत नाहीये. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत निहार. उत्कृष्ट बॉलिंग. उत्कृष्ट बॉलिंग निहार यांच्या मार्फत. आणि टीम रेडची धावसंख्या झालेली आहे 2 ओव्हर नंतर 20 धावा. आनंद विशालला बोल ना, सगळ्यांना बाहेर ठेव, तिकडे रन आणणार. विशाल तुझ्या टीम आणि तू प्लीज बाहेर उभे राहा, कारण बॉल तिकडे आला तर रन आणणार आहे. बॉलर नेम मनोहर. तिसरी बॉलिंग घेऊन ओव्हर घेऊन येत आहेत मनोहर. स्ट्राईकला आहेत तुषार. नॉन स्ट्रायकर यांना आहेत प्रथमेश पत्नी. ह्या ओव्हरमध्ये टीम रेडला काही ना काहीतरी करण्याची आवश्यकता. पहिला चेंडू वाईड. शॉट मारण्याचा प्रयत्न तुषार यांच्या मार्फत, पण एकच धाव. स्ट्राईकला आलेले आहेत प्रथमेश. वाईड चेंडू. अजून देखील प्रथमेश पत्की यांच्या बॅटला एकही बॉल लागलेला नाहीये. त्यांना बॉलरच्या गतीचा अजून व्यवस्थित अंदाज आलेला दिसत नाहीये, पण ते उत्कृष्ट फलंदाज आहेत. दोन पॉईंट 2 बॉल 25 रन 2 विकेट. तिसरा बॉल घेऊन येत आहेत मनोहर. चेंडू 26 धावा. तुषार यांना ह्या 3 बॉलमध्ये काही ना काहीतरी करून 6 किंवा 4 मारणं आवश्यक आहे. वाईड चेंडू. उत्कृष्ट बॉल. धाव संख्या आहे 4 चेंडू 28 धावा. एक 5 बॉल 29. 2.5 बॉल 29. वाईड चेंडू. 30. शेवटचा चेंडू. धाव संख्या झालेली आहे 31. 2 अवांतर धावा. उत्कृष्ट बॉल 1 धावे करता.
3 ओव्हर 32 रन. आता टीम रेडला 2 ओव्हरमध्ये 46 रन हवे आहेत. म्हणजे त्यांना जर हा सामना जिंकायचा असेल. हा बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? अनिल. चौथं शतक घेऊन येत आहेत अनिल आणि टीम रेडला 12 बॉलमध्ये 46 धावा आहे. बघूया तुषार काय करू शकतात. पहिलीच अवांतर धाव. एकच धाव. 1 बॉल 34. 11 बॉलमध्ये 44 रनची आवश्यकता. अवांतर धावा देण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये टीम ग्रीनला. अरे तिकडे जाऊन बोल ना, इकडे. उत्कृष्ट शॉट. 4 धावांचा. बोला बाहेर बोल ना. प्लीज ज्या प्लेयरची बॅटिंग झाली त्यांनी प्लीज बाहेर थांबा. मी मगासपासून सांगतोय की तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. फिल्डिंगला प्रॉब्लेम होतो. 3 चेंडू 40 धावा. उत्कृष्ट बॉल. निर्धावाचा चेंडू. 4 चेंडू 40 धावा. अजून 38 धावांची आवश्यकता आहे टीम रेडला. शॉट. 5 चेंडू 46 धावा. अजून 7 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज आहेत तुषार. आता जर टीम रेडला जिंकायचं असेल तर त्यांना 1 ओव्हरमध्ये 31 रन हव्यात. 31 आहे. बॉलिंग कोण? शेवटचं षटक घेऊन येत आहेत निकुंज. टीम रेडला 31 धावांची आवश्यकता आणि पहिल्या चेंडूत 6 धावा. 5 चेंडू 25 धावा. राहिलेल्या 5 बॉलमध्ये तुषारांना किमान 4 सिक्स मारण्याची आवश्यकता. वाईड चेंडू. पाच बॉलमध्ये 24 रन हवेत. 4 सिक्स आणि सामना टीम रेडच्या खिशात. आणि 4 चांगले बॉल. सामना टीम ग्रीनच्या खिशात. अतिशय चला लवकर करा. 5 बॉलमध्ये 24 धावा हव्या आहेत टीम रेडला. दोन्ही संघांनी पटापट खेळायला सुरुवात करायची आहे. शेवटचे 5 चेंडू आहेत. 24 धावांची आवश्यकता. फलंदाज आहेत तुषार, गोलंदाज निकुंज. प्रथमेश पत्की नॉन स्ट्रायकर. अजून एक अवांतर धाव. 5 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे टीम रेडला. आता एक 4 धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत.
4 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता म्हणजे येणारे 4 बॉल यांना 6 मारणं कंपल्सरी किंवा 3 6 8 4. धावबाद झालेले आहेत तुषार. थ्रो कुणी केला आउट किती झाले आउट किती तू जाऊ शकतो आर्टमध्ये काय नसतं. आउट किती झाले 3 बॉल मध्ये किती आहेत 20. हो हे तर संपून द्या दादा. विकेट किती गेले 4 गेले 3 गेले 3. हा तरी बॉलिंग टाकली नाही पण तो 5वा आहे ना बॅट्समन 5वा आहे 20 रन. प्रोग्राम चालले तर चालेल हे लवकर जा. 3 बॉल 20 झाले विशाल पटकन. 3 20 माइंड सेट कर 20 किती पाहिजे 20 हवे तिकडे स्कोर आहे. तू काय सांगतो उगाच 20 हवे. अरे इकडे स्कोर आहे बघ. एक सेकंड विशाल बाहेर हो ना विशाल. 3 चेंडू 20 धावा. त्रिफळाची आणि अशा रीतीने 2 चेंडूमध्ये 20 धावा असं अशक्यप्राय लक्ष टीम रेड समोर येऊन उभं राहिलेलं आहे. शेवटचे 2 चेंडू घेऊन येत आहेत निकुंज. फलंदाजी करायला आलेले आहेत रेड संघाचे कप्तान विशाल. गेले 2 गेले डाव दे. एक चेंडू अशा रीतीने 19 धावा हव्या आहेत. तीन ग्रीननी हा सामना 11 धावांनी. ह्याला पाठव आता. 17 रननी जिंकलेली आहे टीम ग्रीन. दोन्ही संघांचं अभिनंदन. त्यांनी उत्कृष्ट खेळ इकडे केलेला आहे. पुढील सामना आहे घेऊन गेला सांगितलं कोण आहे बाळा. आता पुढची मॅच आहे ब्लू वर्सेस येल्लो. किती 17 रन. ऍप्लिकेशनच आहे आपल्याकडे त्यामुळे त्याच्यात विचारून का घेतो नेक्स्ट मॅच. आणि सनी हे पुढे आलेले आहेत. कॅप्टन कोण आहे कोण जिंकला तो निलेश आहे. विवोचा ज्याचा फोन असेल विवो पर्पल कलरचा फोन आहे विवो. विवोचा फोन त्याचा असेल. हे प्रणय कॅमेरा जिकडे आहे तिकडे यावं. नेक्स्ट मॅच आहे येलो टीम वर्सेस ब्ल्यू टीम. येलो टीमने टॉस जिंकून कधी आला तू? फिल्डिंग घेतली आहे पहिले. आता ते कुठे ठेवलंयस तू? कुठे कुणाकडे दिलंयस? माझा एक लॅपटॉप होतो मंदारकडे ठेवून. येलो टीम कृपया टायमाचा आपण बंधन ठेवावे. येलो टीम टॉस जिंकून कुणाच्याही बॅट वापर ना तू. कुणाची वापर. किती वाजता येलो टीमचे कॅप्टन हे सांगण्यात येते की टायमाचा पालन करावे आणि त्वरित मॅच सुरू करावे. दोन्ही बॅट्समन टीम ब्ल्यूचे
आनंद किसी का फोन आया क्या? आया बहुत मजा सब गर्लफ्रेंड का नाम लिखा जितने सबका आ गया. कुछ भी बोलता रहते. सागर तू बोलणार प्लीज बोल. काय बोलू मी? विवो पर्पल कलरचा फोन असेल विवो. आणि ते देऊन ठेव देशील. तुले कंपायर राहतात